हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. मुंबईच्या एल्फिन्स्टन पुलाबाबत सोमवारी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक होईपर्यंत पूल तोडला जाणार नाही. आमदार कालिदास कोळंबकर यांची माहिती. स्थानिकांचं आंदोलन मागे. पश्चिम रेल्वेवर आजपासून 35 तासांचा विशेष पॉवर ब्लॉक. गर्डर उभारण्याच्या कामासाठी ब्लॉक घेतला जाणार. 163 लोकल फेऱ्या होणार रद्द. दोन 2034 पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहतील. चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान. शिंदेंनी हात जोडून दिल्या फडणवीसांना शुभेच्छा. पाकिस्तानला सिंधू नदीचं एक थेंबही पाणी मिळणार नाही, यासाठी 3 योजनांवर काम सुरू. जलशक्ती मंत्री CR पाटलांची नेटवर्क 18ला माहिती. सिंधू करारासंदर्भात अमित शहांच्या उपस्थितीत बैठक. NIAचं तपास पथक पुण्यातल्या जगदाळेंच्या घरी. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात संतोष जगदाळेंचा मृत्यू. असावरी जगदाळेंकडून हल्ल्याची घेतली माहिती. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ दिल्लीमध्ये काँग्रेसचा कॅन्डल मार्च रोखण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलीस आणि कार्यकर्ते आमने-सामने. मुंबई नाशिक महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात. 8 वर्षीय मुलीचा मृत्यू तर 10 ते 12 जण जखमी. 3 जणांची प्रकृती गंभीर. दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी इथल्या 21 वर्षीय पायल चव्हाण बिबट्याच्या हल्ल्यात तिचा मृत्यू. वनविभागाच्या कारभारावरती तीव्र संताप. माओवाद्यांकडून सरकारला शांती चर्चेसाठी आवाहन. 20,000 जवानांनी करेगट्टाच्या पहाडीवर घेरल्यानंतर माओवाद्यांनी पत्र पाठवत घेतली नरमाईची भूमिका. रिलायन्स इंडस्ट्रीजची मोठी झेप. मार्च तिमाहीतील नफ्यात 2.4% वाढ. निव्वळ नफा 19,407 कोटींवर.